हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत। त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला। अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते। त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली। काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे। त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांची चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल। तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो। दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो। महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वात मोठा असेल। राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे। या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र 2047 चे विजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले आहे। त्यानुसार सन 2029-30 पर्यंत साध्य करावयाची अल्पकालीन उद्दिष्टे, राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2035 पर्यंत साध्य करावयाची मध्यमकालीन उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंत साध्य करावयाची दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत। राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरता 4 प्रमुख स्तंभ ठरवण्यात आले आहेत। एक प्रगतिशील, दूसरं शाश्वत, तिसरं सर्वसमावेशक आणि चौथं सुशासन। जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, भास्कर राव, जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का।